नमस्कार. Myself Sunita Amrutsagar, Assistant Professor, Dr. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, Department of Commerce, BCom Part 2nd, Semester 4. Subject is Corporate Accounting, Paper 2nd. In this unit, in this module, the title of this module is Valuation of Shares. Valuation of shares. This is the introduction. Every limited company has share capital divided in equity shares, preference shares, or both. Each share has its face value. The face value is the initial price of the share fixed by the company. Face value never change. Another value of share is market value. Market value of shares means the value which is determined by the market. Market value of share increase or decrease based on company performance, rate of dividend, demand and supply of the shares, etc. In general, investors' decision of buying or selling of shares is based on the market value. Valuation of shares is a system of determining the value of a business by estimating the value of its equity shares. It is an evaluation of the net worth of the company's ownership through separate methods and assumptions. Okay, तर आपण हे पाहिलं इंट्रोडक्शन. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एव्हरी लिमिटेड कंपनी हॅज शेअर कॅपिटल डिवायडेड इन इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स ऑर बोथ. तर प्रत्येक जी काही लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीमध्ये शेअर कॅपिटलच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केली जाते. आता हे शेअर कॅपिटल आहे त्याचे दोन प्रकार आपण बघितलेत, इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आता फर्स्ट टर्म मध्ये आपण सेमिस्टर 3 मध्ये आपण हे डिटेल्स मध्ये पाहिलंय. शेअर्स म्हणजे काय, इक्विटी शेअर्स म्हणजे काय, प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय. ओके, सो नो नीड टू रिपिटेशन्स. इच शेअर्स हॅज इट्स फेस व्हॅल्यू. आता शेअर्सची फेस व्हॅल्यू हा प्रकारही आपण डिटेल्स मध्ये पाहिलेला आहे. तर इथं शेअर्सच्या दोन प्रकारच्या व्हॅल्यू आहेत. एक आहे फेस व्हॅल्यू आणि एक आहे मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू जी आहे ती फिक्स असते, नेव्हर चेंज. पण मार्केट व्हॅल्यू जी आहे शेअर्सची ती बदलते. ती कशामुळे बदलते? इन्क्रीज किंवा डिक्रीज होते. कशामुळं? तर कंपनीचा परफॉर्मन्स, रेट ऑफ डिव्हिडंड, डिमांड अँड सप्लाय या गोष्टीमुळे काय होतं की त्याच्यामध्ये इन्क्रीज आणि डिक्रीज होतात. आता व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. म्हणजे शेअर्सचं व्हॅल्युएशन इथं आपल्याला करायचे, शेअर्सची किंमत आपल्याला इथं करायची आहे. म्हणजे जी काही फेस व्हॅल्यू आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू आहे. तर मार्केट व्हॅल्यू चेंज होते. कशी चेंज होते, कशामुळे चेंज होते, तो भाग जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर काय गरज काय आहे या शेअर्सचे व्हॅल्युएशन करायची, तर इथं आपल्याला त्याची कारण सांगितलेली आहेत. नीड फॉर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल पहिला नीड फॉर फॉर्म्युलेटिंग द अमालगमेशन और ऍब्सॉर्प्शन स्कीम. अमालगमेशन आणि ऍब्सॉर्प्शनची स्कीम जर अप्लाय करायची असेल तर शेअर्सचं व्हॅल्युएशन करावं लागेल. म्हणजेच काय, वेन कंपनीज आर अमालगमेटेड और ऍब्सॉर्ब टू नो द व्हॅल्यू ऑफ द शेअर्स हेल्ड by the shareholders of the liquidating companies and to protect their rights. Okay. Next one is for purchase or sale of controlling shares in the company. When purchase or sale of controlling shares, शेअर्सचे खरेदी करण्यासाठी किंवा जेव्हा विक्री केली जाते तेव्हा त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं. Purchase or sale. When shares are held by the partners jointly and
dissolved of the firm or retirement of death of the partners take place. बघा इथं पार्टनरशिप असेल, डिसॉल्युशन असेल, रिटायरमेंट असेल किंवा डेथ असेल तर इट इज नेसेसरी टू व्हॅल्यू ऑफ द शेअर्स फॉर प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टनरशिप प्रॉपर्टी अमंग द पार्टनर. तर यावेळेला सुद्धा इथं शेअर्सचं व्हॅल्युएशन केलं जातं. त्यानंतर आहे फॉर रिकन्स्ट्रक्शन स्कीम टू प्रोटेक्ट राइट्स ऑफ डिसेंटिंग शेअरहोल्डर्स. मीन्स व्हॉट? When a company is reconstructed to ascertain actual value of the shares held by the existing shareholders to compensate them. इथं रिकन्स्ट्रक्शन जर होणार असेल तर शेअर्सचं व्हॅल्युएशन केलं जातं. त्यानंतर आपल्याला सांगता येईल नेक्स्ट वन इज फॉर इस्टेट ड्युटी, वेल्थ टॅक्स और गिफ्ट टॅक्स पर्पज द प्रॉपर्टी. तर इथं जर असेल इस्टेट ड्युटी, हेल्थ टॅक्स साठी कॅल्क्युलेशन करावं लागेल. 5 फॉर प्लीडिंग शेअर्स ॲज अ सिक्युरिटी अगेन्स्ट लोन. लोन घेण्यासाठी जर शेअर तारण द्यायचे असतील तर तिथं शेअरचं व्हॅल्युएशन केलं जातं. 6 वन इज फॉर कॉम्पेन्सेटिंग द शेअर होल्डर व्हेन द शेअर्स बॉट बॅक आर रिक्वायर्ड बाय द बँक. बॉट बॅक असेल तर केलं जातं. 7 is for ascertaining the number of equity shares required to be issued to debenture holder or preference shareholder when they are converted into equity shares. आपण बघितले की कन्व्हर्टेबल आणि नॉन कन्व्हर्टेबल इक्विटी कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स असतात. तर ते जर कन्व्हर्ट केले असतील इक्विटी शेअर्स मध्ये तर इथं त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्यामध्ये इक्विटी शेअर्सचं कॅल्क्युलेशन केलं जातं. व्हेन प्रेफरन्स शेअर्स आर कन्व्हर्टेड इन टू इक्विटी शेअर्स, आपण आत्ताच बघितला मुद्दा. व्हेन अ कंपनी इज नॅशनलाइज्ड टू डिटरमाइन द कॉम्पेन्सेशन टू द शेअर होल्डर्स. जर नॅशनलाइज करायचे असेल तर व्हेन अ कंपनी इश्यू शेअर्स टू टेक डिसिजन वेदर टू इश्यू शेअर ऍट प्रीमियम और ऍट पर. तर इथं बरेचसे मुद्दे दिले आहेत की का गरज पडते शेअर्सच्या व्हॅल्युएशन करण्याची. म्हणजे काय तर आता सध्या किंमत किती आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेस अमालगमेशन केलं तर त्याची प्राइस बदलते आणि ती प्राइस बदलल्यामुळे पुन्हा त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन करावं लागतं. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. आता या शेअर्सचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तर देर आर मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. देर आर 4 मेथड्स फॉर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. फर्स्ट मेथड इज net asset method. Second method is yield value method. Third method is fair value method. And fourth, price earning ratio method. There are 4 methods and here is the formula for all this method. Okay. So first method, net assets method. What is meant by net asset method? Here is the name of this method. There are lots of names. Net asset method. Other name is asset backing method or asset basis method or intrinsic value method or real value method. म्हणजे ही जी 1 नंबरची असे आहे आपण बघितलं आता नेट असेट मेथड. या नेट असेट मेथडची नावं दिलेली आहेत आपल्याला. नेट असेट मेथडला असेट बॅकिंग मेथड असं सुद्धा म्हटलं जातं, असेट बेसिस मेथड असं सुद्धा म्हटलं जातं, इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड. मोस्टली 2 नावांनी जास्त ओळखली जाते, नेट असेट मेथड आणि दुसरी आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड और रियल व्हॅल्यू मेथड. तर एका याचे 1 2 3 4 5 टोटल 5 नावं आहेत. 5 वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. एकच मेथड आहे पण त्याची नावं जी आहेत किंवा त्याला कॉल केलं जातं ते असं 5 प्रकारे. asset backing method, asset basis method, intrinsic value method, real value method. Okay. Since the valuation is made on the basis of the asset of the company, it is called as net asset method. Mostly काय आहे? Valuation is on asset of the company.
व्हॅल्युएशन इज मेड ऑन द बेसिस ऑफ द असेट्स. व्हॅल्युएशन जे आहे ते असेट्स वर बेसिस आहे. बेसिस ऑफ the asset of the company, it is called as net asset method. Okay, under this method the net value of asset of the company is divided by the number of shares to arrive at the value of each shares. Okay, how to calculate this net asset? So here is the calculation given you. For the determination of net asset of asset, the following points should be considered. Here is the important point include the goodwill. First one is the goodwill value as per instruction and non-trading asset at market values are to be added to trading asset with revised value or after depreciation at the case may be to get total asset. टोटल असेट कसं कॅल्क्युलेशन करायचं नेट असेटचं? तर ज्या काय असेट दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुडविल येणार आणि इथं रिवाइज्ड व्हॅल्यू घ्यायची आहे. फिक्स्ड असेट, रिवाइज्ड व्हॅल्यू, इन्व्हेस्टमेंट मार्केट व्हॅल्यू मध्ये घ्यायचे, करंट असेट, रिवाइज्ड व्हॅल्यू ऑब्लिक मार्केट व्हॅल्यू. तर नेट असेटचं कॅल्क्युलेशन कसं करणार आहे? असेट टोटल असेट्स मायनस टोटल लायबिलिटीज इज इक्वल टू नेट असेट. आणि मग लायबिलिटीज मध्ये कुठले मुद्दे येतात? तर याच्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल, अरियर्स ऑफ प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड, लॉंग टर्म लायबिलिटीज, डिबेंचर, बँक लोन एटसेट्रा, करंट लायबिलिटीज, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल एटसेट्रा. तर याचं आपण कॅल्क्युलेशन करून इथं आपल्याला नेट असेट अगोदर कॅल्क्युलेट करायचे आहे. पण हे नेट असेट व्हॅल्यू जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? तर यासाठी फॉर्म्युला दिलेले आहेत. आता फॉर्म्युला काय आहे नेट असेटचा? व्हॅल्युएशन पर शेअर. त्यामध्ये नेट असेट मेथड मध्ये नेट असेट डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नेट असेट किती आहे, कसं कॅल्क्युलेट करायची? तर ती अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची. If details of assets and liabilities are not given, net asset can be calculated by applying following formula. जर डिटेल्स दिल्या नसतील नेट असेटच्या बाबतीमध्ये तर काय केलं जातं? तर कसं कॅल्क्युलेट करायचं? मग जर दिल्या नसतील डिटेल्स तर त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. त्या फॉर्म्युला प्रमाणे आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर हा जो एकूण टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये काय महत्वाचं आहे? तर असेट, आपल्याला असेटचं व्हॅल्युएशन करायचं आहे आणि यासाठी फॉर्म्युले दिलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यामध्ये ती फिगर घातली की आपण त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते व्हॅल्युएशन करू शकतो. तर या प्रॉब्लेम मध्ये कुठल्याही प्रकारचे लेजर ओपन करायचे नाहीत किंवा आपल्याला जर्नल ओपन करायची नाहीत. तर इथं स्टॅटिस्टिक सारखं स्टॅट मध्ये कसे तुम्हाला फॉर्म्युले यूज करावे लागतात तसं आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युले दिलेले आहेत. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे नेट असेट आपल्याला दिलेली नसते प्रॉब्लेम मध्ये, तर नेट असेटचं आधी कॅल्क्युलेशन करायचं. मग ते कॅल्क्युलेशन कसं करायचं? तर टोटल असेट, त्याची रिवाइज्ड व्हॅल्यू आणि त्याच्यामधून टोटल लायबिलिटीज आहे ती लेस करायची आणि जी येते ती नेट असेट. आणि नेट असेट डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपण केलं की आपल्याला पहिल्या फॉर्म्युल्याप्रमाणे उत्तर येऊ शकतं. तर त्याचा जो भाग आहे पुढचा, त्याचे जे काही फॉर्म्युले दिलेले आहेत तर तो भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, थांबूया आपण. तर हा अत्यंत सोपा टॉपिक आहे, अवघड याच्यामध्ये काहीही नाही. फॉर्म्युले पाठ करणं फक्त तुम्ही गरजेचं आहे. ओके, थांबूया आपण इथं. धन्यवाद.